Hello student, our next topic is stereochemistry. Three-dimensional shape of molecule, conformation and configuration, and structure and biological activity. ठीक है, हा पॉइंट आज आपण स्टडी करूयात. So at first, three-dimensional structure of molecule. So थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, जे स्टेडी स्ट्रक्चर असतं त्याच्या ते डिपेंड करतं कोव्हॅलंट बॉन्डिंग आणि फंक्शनल ग्रुप ऑफ बायोमॉलिक्युल्स. ऑफकोर्स त्यांची इंटरॅक्शन कशी होते त्याच्यावरती डिपेंड असतं की जे टर्शरी स्ट्रक्चर तयार होईल ते कसं असेल. त्यालाच जे 3D स्ट्रक्चर असतं त्यालाच आपण स्टिरिओकेमिस्ट्री असं बोलतो. ठीक आहे. जे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स असतात ते कॉमनली स्टिरिओ आयसोमरच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे त्याचे जे फंक्शनल ग्रुप असतात ते सेम असतात, फक्त त्यांची अरेंजमेंट चेंज असते. त्यालाच आपण आयसोमर असं बोलतो. त्यांचे केमिकल बॉन्डिंग पण सेम असते, फक्त जे स्ट्रक्चर असेल ते डिफरंट असेल. कन्फिग्युरेशनमध्ये आपण अरेंजमेंट कन्सिडर करतो आणि कन्फर्मेशनमध्ये बॉन्ड फॉर्मेशन अँड बॉन्ड ब्रेकिंग होतं. ठीक आहे. सो कन्फर्मेशन मध्ये आपण बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. कन्फिग्युरेशनमध्ये बॉन्ड फॉर्मेशन ब्रेकडाऊन काहीच होत नाही, फक्त त्यांचं जे अरेंजमेंट असेल ते चेंज होईल. इंटरॅक्शन बिटवीन बायोमॉलिक्युल्स आर invariably stereospecific, required specific stereochemistry in the interacting molecule. जेव्हा दोन डिफरंट मॉलिक्युल एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात तेव्हा त्यांच्या स्पेसिफिक स्टिरिओकेमिस्ट्री असेल तरच ते इंटरॅक्ट करतील, अदरवाईज ते इंटरॅक्ट करणार नाहीत. त्यालाच आपण कॉम्पॅटिबिलिटी म्हणतो. जर मॉलिक्युल एकमेकांना कॉम्पॅटिबल असतील तरच त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन पॉसिबल होत नाही. आता इथे फिगर दिली आहे. याच्यामध्ये हे फर्स्ट स्ट्रक्चर आहे ते त्याचं कोणते फंक्शनल ग्रुप कोणते प्रेझेंट आहेत हे दिले. म्हणजे त्याचं एक केमिकल स्ट्रक्चर दिले, केमिकल फॉर्म्युला दिला आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड स्ट्रक्चर आहे ते सेकंड बॉल अँड स्टिक मॉडेल आहे. त्याच जो की केमिकल फॉर्म्युला आपण पाहिला आहे त्याचंच हे मॉडेल आहे. त्याच्यात फक्त त्याचे बॉन्ड अँगल आणि लेंथ हे सगळं डिस्क्राईब केले सेकंड स्ट्रक्चरमध्ये. आणि थर्ड स्ट्रक्चर आहे ते त्याचं 3D स्ट्रक्चर आहे, 3D कन्फर्मेशन आहे, जे पण सेम बॉल अँड स्टिक मॉडेलच आहे. ठीक आहे. त्यालाच आपण पेज फिलिंग मॉडेल म्हणतो, ज्याच्यामध्ये इथे जे आपल्याला पेज दिसतोय तो कम्प्लिटली फिल करून ते 3D स्ट्रक्चर तयार केलं जातं, ज्याच्यामध्ये म्हणजे डिपेंड असतो वंडरवॉल इंटरॅक्शनवरती. नेक्स्ट, कन्फिग्युरेशन कन्फर्स बाय द प्रेझेन्स ऑफ इदर डबल बॉन्ड. कन्फिग्युरेशन मेनली डिपेंड असतं दोन फॅक्टरवरती. फर्स्ट आहे ते डबल बॉन्ड आणि सेकंड आहे ते कायरल सेंटर. डबल बॉन्डच्या अराउंड रोटेशन पॉसिबल नसतं, सिंगल बॉन्डच्या अराउंडच रोटेशन पॉसिबल असतं. ठीक आहे. कायरल सेंटरच्यामध्ये जे फंक्शनल ग्रुप असतात ते अरेंज केले जातात स्पेसिफिक सिक्वेन्सने. ते सिक्वेन्स चेंज झाले की त्याचं स्ट्रक्चर चेंज होतं. ठीक आहे. सो कन्फिग्युरेशन डिपेंड करतं डबल बॉन्डिंगवरती आणि कायरल सेंटरवरती. द आयडेंटिफाइंग characteristic of configuration isomers is that they cannot be interconverted without temporarily breaking one or more covalent bond. म्हणजेच काय तर हे जे कन्फिग्युरेशन आयसोमर्स असतात ते आयसोमर तयार करण्यासाठी त्यांच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन करावं लागतं, त्याशिवाय ते बॉन्ड त्यांचं स्ट्रक्चर फॉर्म होत नाही. These compounds are geometric or cis or trans isomers. ते पुढे आपण पाहूयात जिओमेट्रिकमध्ये कसं, सिस आणि ट्रान्समध्ये कसं, ते आपण पुढे पाहूयात. They differ in arrangement of their substitute group with respect to non-rotating double bond. ज्यांच्यामध्ये नॉन रोटेटिंग डबल बॉन्ड प्रेझेंट असतो त्याच्या अकॉर्डिंगली त्यांचं स्ट्रक्चर
चेंज होतं. ठीक आहे. सिस म्हणजेच काय तर जे फंक्शनल ग्रुप असतात जे सेम आहेत, सेम फंक्शनल ग्रुप सेम साईडला प्रेझेंट असतात, डबल बॉन्डच्या एकाच साईडला प्रेझेंट असतात आणि ट्रान्समध्ये ते अपोजिट साईडला प्रेझेंट असतात. म्हणजे सपोज की हे दोन कार्बन कार्बन आहेत, त्याच्यामध्ये हा डबल बॉन्ड आहे, तर याच्या वरती म्हणजे एकाच साईडला हे सेम फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत, म्हणजे सिस स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, हे झालं सिस. आता ट्रान्समध्ये काय होईल, इथे एक फंक्शनल ग्रुप त्याच्या एका साईडला प्रेझेंट असेल, सेकंड आहे तो सेकंड साईडला प्रेझेंट असेल, त्याला आपण ट्रान्स बोलतो. हे झालं ट्रान्स स्ट्रक्चर. आधी होतं ते सिस. ठीक आहे. A binding site that is complementary to one of this molecule would not be suitable binding for the other, which explain why the two compounds have distinct biological roles despite their similar chemistry. म्हणजेच काय तर एक मॉलिक्यूल जर सपोज की ए जर बी सोबत इंटरॅक्शन करत असेल तर तो सी सोबत इंटरॅक्शन करू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये जे कॉम्प्लिमेंटरी असते ते डिफरंट असेल, त्यांचं जे स्ट्रक्चर असेल किंवा स्टिरिओकेमिस्ट्री असेल ते डिफरंट असेल. ठीक आहे. आता इथे काही त्यांनी एक्झाम्पल दिले आहे स्टिरिओआयसोमरचे. याच्यात फर्स्ट एक्झाम्पल आहे ते मेलिक ॲसिड. हे वरती आहे ते बॉल अँड स्टिक मॉडेल दिलं आहे मेलिक ॲसिडचं. हे त्याचं सिस फॉर्म आहे. इथे जे फंक्शनल ग्रुप आहे ते डबल बॉन्डच्या एकाच साईडला प्रेझेंट आहेत, हे हायड्रोजन आहे ते दुसऱ्या साईडला प्रेझेंट आहेत. हे झालं सिस स्ट्रक्चर, त्यालाच आपण मेलिक ॲसिड म्हणतो. आणि त्याचा जो ट्रान्सफॉर्म आहे त्याला आपण फ्युमरिक ॲसिड म्हणतो. त्याच्या जे फंक्शनल ग्रुप आहेत ते अपोजिट साईडला प्रेझेंट असतात. ठीक आहे. हे झालं सिस ट्रान्स स्ट्रक्चर. आता इथे हे रेटिनॉलचं स्ट्रक्चर दिलं आहे त्यांनी. रेटिनॉल हा आता याच्यात 11 सिस, त्याचे दोन फॉर्म असतात, 11 सिस रेटिनॉल अँड ऑल ट्रान्स रेटिनॉल. आता 11 सिस रेटिनॉल म्हणजे इथे हा जो 11 आणि 12 नंबरच्या कार्बनमध्ये जो बॉन्ड आहे तो सिस असतो, म्हणून इथे स्ट्रक्चर इथे टेंट प्रेझेंट असतो. ठीक आहे. आणि स्ट्रक्चर हे थोडंसं स्ट्रेट लाईन नाही होतं, ते ब्रँच स्ट्रक्चर तयार होईल. जेव्हा असं 11 सिस रेटिनॉलवरती लाईट पडते तेव्हा त्याचं कन्वर्जन ऑल ट्रान्स रेटिनॉलमध्ये होतं. म्हणजे हा जो इथे सिस बॉन्ड होता तो कन्वर्ट होईल ट्रान्समध्ये. ठीक आहे. हे झालं ट्रान्स स्ट्रक्चर. हे दोन एक्झाम्पल आहेत सिस आणि ट्रान्स जिओमेट्रिक आयसोमरचे. ठीक आहे. आता in second type of configurational isomer, 4 different substituents are bonded to tetrahedral carbon atom may be arranged two different way in pairs, that is they have two configuration, yielding two stereoisomers with similar or identical chemical properties but differ in certain physical and biological properties. आता आपण स्टेरिओआयसोमरचे दोन टाईप पाहूयात. एक तर इनॅन्शिओमर आणि सेकंड आहे तर डायस्टेरिओआयसोमर. इनॅन्शिओलमध्ये काय होतं, इनॅन्शिओमर आयसोमर्स असतात ना, त्यांच्यामध्ये हे कम्प्लीट जे ग्रुप आहेत ते अरेंजमेंट चेंज होणार सगळ्या फंक्शनल ग्रुपचे. इथे 4 फंक्शनल ग्रुप त्यांनी दाखवलेत, ते सगळ्याचे अरेंजमेंट चेंज होईल. इथे दाखवले की ते सगळ्यांची अरेंजमेंट चेंज झाली. जे पुढे प्रेझेंट होते ते बॅक साईडला गेलेत, जे बॅक साईडला प्रेझेंट होता तो फ्रंटला आला. ठीक आहे. अशा प्रकारे त्यांची सगळ्या मॉलिक्युलची अरेंजमेंट चेंज होते, ते इनॅन्शिओमर. ठीक आहे. याच्यामध्ये जे कार्बन प्रेझेंट असतो तो असिमेट्रिक असतो, म्हणजे त्या मॉलिक्युलमध्ये ॲटलिस्ट 1 कायरल कार्बन प्रेझेंट असेल तरच त्यांच्यामध्ये स्टिरिओआयसोमर्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. सो याच्यामध्ये एक कायरल सेंटर प्रेझेंट असतं. कायरल कार्बन म्हणजे किंवा कायरल सेंटर म्हणजे काय तर इथे एक मध्ये कार्बन असेल
त्याच्या कडेला 4 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील जे की डिफरंट टाईपचे असतील. इथे एक्स असेल तर इथे वाय असेल, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे 4 डिफरंट फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील. त्याला आपण कायरल सेंटर असं बोलतो. इथे हा कार्बन असेल, इथे एक्स फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे सपोज, इथे वाय असेल, इथे झेड असेल, इथे अजून एक कोणतं तरी ए. डिफरंट टाईपचे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील 4 डिफरंट टाईपचे, तर त्याला आपण कायरल सेंटर असं म्हणतो. ठीक आहे. हां, आणि स्टिरिओआयसोमर त्यांच्यामध्येच प्रेझेंट असतात ज्यांच्यामध्ये ॲटलिस्ट 1 कायरल कार्बन प्रेझेंट असेल. हे झालं. आता त्याच्यामध्ये स्टिरिओआयसोमर्स 2 टाईपचे असतात. तर इधर ते इनॅन्शिओमर असतील. इनॅन्शिओमर म्हणजे काय, त्याच्यात आहे ना ते एकमेकांचे मिरर इमेज असतात त्यांचे. आता सपोज की इथे आपले एक स्ट्रक्चर आपण काढूयात सिंपल, की इथे कार्बन आहे इथे, ठीक आहे. आणि आता इथे या कार्बनला OH ग्रुप प्रेझेंट आहे, इथे OH ग्रुप प्रेझेंट आहे, आणि या कार्बनला CH2OH ग्रुप प्रेझेंट आहे. इथे हायड्रोजन प्रेझेंट आहे आणि इथे 2 हायड्रोजन प्रेझेंट आहे. हे झालं त्याचं एक आयसोमर. आता सेकंड आयसोमरमध्ये कसं होईल, तर तो जर इनॅन्शिओमर असेल तर त्याच्यात काय होईल, हे जे H2 आहे तो इथे येईल, इथे म्हणजे जे लेफ्ट साईडचे ग्रुप आहेत ते सगळे राईट साईडला शिफ्ट झाले, जे राईट साईडचे ग्रुप आहेत ते लेफ्ट साईडला शिफ्ट झाले आणि ते एकमेकांचे मिरर इमेज दिसतात. त्यालाच आपण इनॅन्शिओमर म्हणतो. आता डायस्टेरिओआयसोमरमध्ये काय होतं की त्याच्यात पण आहे ना ग्रुप शिफ्ट होतात, पण कम्प्लीट शिफ्टिंग नाही होत, म्हणजे सगळे ग्रुप नाही शिफ्ट होत. सपोज की हा एक ग्रुप जर शिफ्ट झाला, म्हणजे इथे आपण आधीच्या स्ट्रक्चरमध्ये काय पाहिलं होतं की कार्बनच्या एकाच साईडला हे आपण प्रायमरी स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं, ते CH2OH. इथे त्याला हायड्रोजन असेल, तर इथे हा जो OH आहे तो शिफ्ट झाला या साईडला आणि हा H2 आहे तो राईट साईडला शिफ्ट झाला. ठीक आहे. म्हणजे डायस्टेरिओआयसोमरमध्ये फक्त सगळे ग्रुप नाही शिफ्ट होत, मोर दॅन 1 बट नॉट ऑल. ठीक आहे. दिस अ डायस्टेरिओआयसोमर. तर आता इथे हे एक्झाम्पल दिले आहे डायस्टेरिओआयसोमरचे. इथे तुम्ही पाहू शकता यांची कंप्लीट मिरर इमेज तयार झालेत एकमेकांचे. ठीक आहे. हे इनॅन्शिओमर आहे. दीज आर एक्झाम्पल ऑफ इनॅन्शिओमर. लुईस पाश्चरने फर्स्टली इनॅन्शिओमर ऑब्झर्व केले. ठीक आहे. ज्याच्यामध्ये त्याने असं आयडेंटिफाय केलं की त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज तर सेम असतात, पण त्याच्या ज्या फिजिकल किंवा बायोलॉजिकल प्रॉपर्टीज असतात ते डिफरन्स असतात. त्याच्यामध्ये जो प्लेन पोलराइज लाईटचा ॲक्शन असते ते चेंज होते. म्हणजे आपण डी आणि एल हे 2 फॉर्म घेतले जे की आयसोमर्स आहेत एकमेकांचे. ते प्लेन पोलराइज लाईटचं रोटेशन करतात. त्यांचा अँगल पण सेम असतो, फक्त डिरेक्शन अपोजिट असते. म्हणजे हे प्लेन पोलराइज लाईट असेल आणि इथे जर असं अँगल जर प्लसमध्ये 120 येत असेल तर तो एल फॉर्ममध्ये अपोजिट अँगल येईल सेम मायनसमध्ये 120 डिग्री सेल्सिअस. म्हणजे त्यांच्यात अँगल सेमच असेल, सेम डिग्रीचा अँगल तो तयार करेल, फक्त त्याची डिरेक्शन असेल ती अपोजिट असेल. जेव्हा अशा आपण 2 अपोजिट फॉर्म्स आहेत किंवा डी आणि एल फॉर्म जर आपण एकाच सोल्युशनमध्ये घेतले आणि त्याच्यामधून जर प्लेन पोलराइज लाईट पास केली तर 0 डिग्री तयार होतो. त्यालाच आपण रेसेमिक मिक्सचर असं म्हणतो. म्हणजे त्याच्यात रोटेशन तर होतं, पण जो अँगल तयार झाले ते एकमेकांना अपोजिट असतात, त्यामुळे ते एकमेकांना काउंटर बॅलेन्स करून 0 डिग्री
अँगल तयार होतो, म्हणजे प्लेन पोलरायझरचं रोटेशन होत नाही. ठीक आहे. ते जेव्हा आपण असे दोन डी आणि एल फॉर्म एकत्र घेऊ त्याला आपण म्हणतो रेसेमिक मिक्सचर. ठीक आहे. त्याच्यात ऑप्टिकल रोटेशन होत नाही. आणि नेक्स्ट आहे इथे त्यांनी ना प्रायोरिटी दिली की आता कायरल कार्बनमध्ये 4 फंक्शनल ग्रुप असेल, मग फर्स्टली कोण ॲड होईल, 1 नंबरला कोण ॲड होईल, सेकंडला कोण ॲड होईल, त्याची प्रायोरिटी त्यांनी दिली आहे. त्याच्यात फर्स्ट आहे तो OCH2. जर OCH2 आणि OH ग्रुप जर प्रेझेंट असेल तर प्रायोरिटीली फर्स्ट पोझिशनला OCH2 ग्रुप आधी ॲड होईल. त्याच्यानंतर जर सेकंड पोझिशनला OH ॲड होईल, त्याच्यानंतर थर्डला NH2, फोर्थला कार्बोक्सिल. म्हणजेच काय की प्रायोरिटीने सगळ्यात आधी OCH2 ग्रुप ॲड केलं जाईल. नंतर जसं हा सिक्वेन्स दिला आहे त्याच्या अकॉर्डिंगली त्यांची प्रायोरिटी डिक्रीज होईल. ठीक आहे. सो प्रायोरिटी वाईज फर्स्ट असेल OCH2, सेकंड आहे OH, थर्ड आहे NH2, फोर्थ आहे कार्बोक्सिल COOH, फिफ्थ आहे CHO, नेक्स्ट आहे CH2OH, नेक्स्ट इज CH3 दॅट इज इथिल, आणि नेक्स्ट मिथिल, आणि नेक्स्ट आहे हायड्रोजन. सो याच्यात सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटी असते ती हायड्रोजनला असते आणि सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी आहे ती OCH2 ग्रुपला असते. ठीक आहे. इथे त्यांनी 4 पोझिशन दिलेत. फर्स्ट फंक्शनल ग्रुप ॲड होईल तो फर्स्ट पोझिशनला होईल, सेकंड आहे तो इथे सेकंडला, थर्ड आहे तो इथे, आणि फोर्थ आहे तो फोर्थ पोझिशनला. त्याच्या अकॉर्डिंगली त्यांचे ॲडिशन होत जाईल. आर फॉर्ममध्ये जे प्रायोरिटी आहे ते डिक्रीज होत जाते 1 to 4मध्ये. ठीक आहे. म्हणजे 1 नंबरला सगळ्यात जास्त प्रायोरिटी असेल, 2ला त्याच्यापेक्षा कमी असेल, 3ला त्याच्यापेक्षा कमी असेल, आणि 4थला त्याच्यापेक्षा कमी असेल. म्हणजे आर फॉर्म असतो त्यालाच आपण क्लॉकवाईज म्हणतो. त्याच्यामध्ये प्रायोरिटी डिक्रीज होत जाते 1 to 4मध्ये, आणि काउंटर क्लॉकमध्ये त्याच्या अपोजिट असतं. आरलाच आपण लॅटिनमध्ये रेक्टस असं म्हणतो, म्हणजेच राईट, आणि यसला आपण सिनिस्टर म्हणतो, म्हणजे लेफ्ट. ठीक आहे. आपण स्टिरिओआयसोमर्स इधर नेमिंग करू शकतो बाय आर आणि एस, रेक्टस आणि सिनिस्टर, किंवा डी आणि एल. डी आणि एल फॉर्म आपल्याला बायोलॉजिकल सिस्टीममध्ये माहिती आहेत. म्हणजे आपण कॉमनली डी डेक्स्ट्रोज म्हणजे किंवा शुगरमध्ये डी फॉर्म यूज करतो आणि अमायनो ॲसिडमध्ये एल फॉर्म यूज करतो जनरली. पण डी फॉर्म आणि एल फॉर्म दोन्ही प्रेझेंट असतात. आता इथे त्यांनी एक्झाम्पल दिलं इनॅन्शिओमरचं. ठीक आहे. इथे पाहू शकता, इथे हे जे XY आहे ते फंक्शनल ग्रुप आहेत. ठीक आहे. आता फर्स्ट आयसोमरमध्ये ते प्रेझेंट आहेत लेफ्ट साईडला. ठीक आहे. लेफ्ट साईडला, आणि त्याच्या सेकंड आयसोमरमध्ये ते प्रेझेंट आहेत राईट साईडला. ओके. ते झालं इनॅन्शिओमर, म्हणजे याच्यात जे सगळे फंक्शनल ग्रुप आहेत त्यांची पोझिशन चेंज झाली. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल दिले ते इथे एक फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, इथे एक प्रेझेंट आहे, आणि त्याच्या इनॅन्शिओमरमध्ये दोन्हीची पोझिशन चेंज झाली आहे, म्हणून ते इनॅन्शिओमर आहेत ज्याच्यात दोन्हीची पोझिशन चेंज झाली. आता हे झाले फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण जेव्हा हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर कन्सिडर करू तर ते एकमेकांचे डायस्टेरिओआयसोमर्स आहेत. ठीक आहे. आता इथे बघा, इथे लेफ्ट साईडला एक्स आणि वाय दोन्ही प्रेझेंट आहे, पण इथे एक्सची पोझिशन आहे ती चेंज झाली आहे थर्ड स्ट्रक्चरमध्ये, म्हणून ते डायस्टेरिओआयसोमर आहे. वायची पोझिशन सेमच आहे, ती चेंज नाही झाली आहे. ठीक आहे. सो फर्स्ट आणि सेकंड आहे, फर्स्ट सेकंड आहे ते एकमेकांचे इनॅन्शिओमर आहेत. थर्ड आणि फोर्थ आहे ते एकमेकांचे
इनॅन्शियोमर आहेत आणि फर्स्ट आणि फोर्थ आहेत ते एकमेकांचे डायस्टेरिओ आयसोमर्स आहेत. ठीक आहे. आणि सेकंड आणि थर्ड आहेत ते सुद्धा एकमेकांचे डायस्टेरिओ आयसोमर्स आहेत. म्हणजे इथे एकची पोझिशन चेंज झाली म्हणून ते एकमेकांचे डायस्टेरिओ आयसोमर्स आहेत.